आम्ही करतो. आता ग्रामीण झाले बरोबर आहे. याच्या पहिले डॉक्टर MBBS 2 रावाचे, आता इथे टाइमवर एक नाही राय. आम्ही कुठे जाऊ सांगा. डिलिव्हरी बाय डिलिव्हरी नाही होऊ शके, याची नाही काही होऊ शके नाही. म्हणून मेला तर माणूस पट्टी बांधायला नाही राहू शके. येते डॉक्टर येते राहेल मग. गोंदिया सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा इथं तलावात बुडून दोघांचा मृत्यू. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा सौंदड इथं तलावात बुडून 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी 3 मार्च रोजीच्या दुपारच्या सुमारास घडली. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केल्यानंतर आंघोळीसाठी तलावात उतरलेल्या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. मृत मुलांची नावं सागर गहाणे वय 16 वर्ष व प्रणय गहाणे वय 13 वर्ष अशी आहे. दोघेही फुटाळा येथील रहिवासी होते. रंगपंचमी निमित्त मुलांनी रंग खेळल्यानंतर जवळील तलावात आंघोळीसाठी गेले होते. मात्र तलावातील पाण्याची खोली व परिस्थितीचा योग्य अंदाज न आल्यानं दोघेही खोल पाण्यात जाऊन बुडाले. घटनेची माहिती मिळताच दुग्गीपार पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीनं दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर दोन्ही मृतदेह उत्तरेत तपासणीसाठी भंडारा इथं पाठवण्यात आले. दरम्यान ग्रामीण रुग्णालय सौंदड इथं मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली होती. देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील तसेच दुग्गीपारचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे फुटाळा परिसरात हळहळ व्यक्त होते. घाणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. सणाच्या आनंदावर विरझन पडत संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. नमस्कार, मी डॉक्टर आशिष नाईक, वैद्यकीय अधीक्षक सौंदड. मी इथं ड्युटीला असताना डॉक्टर रणजित माझ्याकडे ऑन ड्युटी मेडिकल ऑफिसर आहेत. सकाळी 11 वाजताच्या सुमारास 2 मुलं सौंदडच्या तळ्यामध्ये बुडाले असं कळालं. त्या टाईममध्ये सागर गहाणे एक 17 वर्षीय आणि एक प्रणय गहाणे 12 वर्षीय मुलगा होता. दोन्ही कोमॅटोस कंडिशनमध्ये आले होते. दोन्ही ड्राउनिंगमुळे त्यांची श्वास व्यवस्थित चालत नव्हतं. त्यांना रिससिटेट करून त्यांची तब्येत व्यवस्थित करून आपण त्या पेशंटला रुग्णवाहिकेने रेफर करण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही रुग्णवाहिका आपल्या पेशंटसोबत बिझी असल्यामुळे आपण त्यांना वेळेवर 108ची सुविधा न भेटल्यामुळे आपण त्यांना प्रायव्हेटच्या गाडीने पाठवण्यात आलं आणि प्रायव्हेटच्या गाडीमध्ये आपण ऑक्सिजनची सुविधासुद्धा उपलब्ध करून दिली. तरी आता विचारपूस करण्यात आल्यानंतर दोन्ही बाळांचं रेफरलच्या टाईममध्ये भंडाऱ्याला जाऊन मृत्यू झालेला आहे, एवढी बातमी कळाली. आपल्याकडे आता तुमच्या ज्या रुरल हॉस्पिटल सौंदडच्या बाबतीतल्या ज्या काही विषय होते त्या अनुषंगानं आपले काही प्रतिनिधी आतमध्ये डॉक्टर नाईक साहेब आहेत, नवेगावबांचे आहेत, त्यांच्याकडे अतिरिक्त चार्ज आजचा इकडचा आहे, ते आले होते. आपल्या गावचे प्रतिनिधी होते, सामान्य नागरिक होते, पदाधिकारी पण होते, पोलीस प्रशासनाचे पण तिथे उपस्थित होते. त्यांनी मुद्दा मांडला की आमच्या रुरल हॉस्पिटलला फॅसिलिटी ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता आहे. तर थोडं अलीकडे या, वाहन यायला लागले. आज काय उद्याच्या उद्या आपल्या हॉस्पिटलसाठी 4 ऑक्सिजन सिलेंडर अवेलेबल करून देण्याची त्यांनी खात्री केली. उद्याच्या उद्या तुम्हाला 4 ऑक्सिजन सिलेंडर. आता हे कशासाठी असतील तर इथून पेशंट क्रिटिकल झाला आणि आपल्याला मोठ्या दवाखान्यात न्यायचं झालं तर त्याला ऑक्सिजनचा सप्लाय आवश्यक असतो. डिटॅचेबल जे ऑक्सिजन सिलेंडर असतो तो आवश्यक असतो. तो घेऊन जाण्यासाठी आपल्या दवाखान्यात 4 एक्स्ट्रा मिळणार आहेत. तर इन केस एका वेळी 1 जर वापरला तर 3 तरी राहणार. म्हणजे आपल्या हॉस्पिटलला पुरेसा आत्ताच्या जो पेशंट काउंट आहे त्याच्या अनुषंगानं पुरेसा ऑक्सिजन सिलेंडरचा सप्लाय मिळून जाणार. बाकीचे जे काही एक मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं चर्चा झाली आणि आता ती तुमची जी 9 तारखेला मीटिंग होते त्यावेळी कमिटी जी असते मेडिकल रुरल हॉस्पिटलची त्या अनुषंगानं तुम्ही सर्वांनी मिळून आता एकत्रित तुम्ही तयार कराल निवेदन आणि त्या निवेदनानुसार त्यांच्या मागण्या त्या दिवशी मांडण्यात येतील आणि त्याची पूर्तता सदरील कमिटी करेल. झाले लक्षात?
हा. तुमचा महत्वाचा जो मुद्दा होता, आम्हाला इथं फॅसिलिटीमध्ये ऑक्सिजन सिलेंडर मिळत नाही, तो जे अतिरिक्त डॉक्टरांचं इथं पाहिजे आवश्यकता,